भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म. लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. खंड पहिला. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व ते बुद्ध कसे झाले. भाग पहिला. जन्मापासून परिवजेपर्यंत. भाग दुसरा. कायमच्या गुरुत्याग. भाग तिसरा. नवीन प्रकाशाच्या शोधात. भाग चौथा. ध्यानप्राप्ती व नवमार्गाची विशाल दृष्टी. भाग पाचवा. भगवान गौतम बुद्धाचे व त्याचे पूर्वकालीन. भाग सहावा. भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे समकालीन. भाग सातवा. साम्य आणि विरोध. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मा. भाग पहिला. जन्मापासून परिवजेपर्यंत. कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एकेका राज्याची सत्ता होती, तर काहीवर एक राज्याची सत्ता नव्हती. एका राज्याची सत्ता असलेले राज्य संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अशी होती: अंगद, मगध, काशी, कौशल्य, वर्जी, मल्ल, चेंदी, वश्य, कुरु, पाचाण, मत्स्य, सोरसेन, अशकम, अवंती, गांधार आणि कंबोज. ज्या राज्यावर कोणा एका राज्याची अधिसत्ता नव्हती ते म्हणजे कपिलवस्तूचे शाक्य, पावा आणि कुशीनाराचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलचे विधेय, रामगडाचे कोलिय, अल्लकल्पेचे बुली, केशपूतचे कालाम, कलिंग, विप्लवाणाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुसुमारगिरी होती ते भग्ग. ज्या राज्यावर एकेका राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व त्यावर एका राजाची सत्ता नव्हती त्यांना राजा संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांचे शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. ज्या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे देखील आपल्या माहिती नाही. तथापि एवढे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते. ते आडीपाडीने राजसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा
अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी सुधोधनाची राजा होण्याची पाडी होती. साक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यावर वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कौशल देशाचे राजाने साक्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे साक्याने कौशल राज्याचे अणुदेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरण्यास शक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा पैशे नदी प्रसेनजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. तर पूर्वज साक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनीच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तू म्हणजे जयसेन नावाचा एक साक्य राहत होता. शिनहू नावाचा त्याचा एक मुलगा होता. शिनहूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला सुधोधन, धोतोधन, सुधोधन, सोक्यधन व अभितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्राशिवाय सिंहहनुला अमिता व प्रतिमा नावाच्या 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. सुधोधनाचा विवाह महामायाशी झाला होता. महामायाच्या पित्याचे नाव अंजन आणि आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. सुधोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा सुधोधनाने मोठ्या सूर्याने परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायाची वडील बहीण होती. सुधोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती. त्याचे पुष्कळ नौकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालवावे लागत. तो ईशारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. जन्म सुधोधन सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. साक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एका उत्सव पाळण्याची प्रथा सर्व साक्य लोक आणि राजघराण्यातील मंडळी देखील हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधाने वस्तूचा उपयोग करून मोठ्या शाक कौशिकाने, परंतु मद्यपानी उत्तेजन वस्तू त्याग करून साजरा करण्याचे ठरवले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने आंघोळ केली. दानधर्मात 4 लक्ष मोहरा देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून ती झोपेसाठी कलाकल्पनेने सजविलेल्या शयनगृहात गेली. त्या रात्री सुधोधन व महामाया यांना एकांत होऊन महामायाला गर्भसंभव झाला. पलंगावर पडुली असताना ती तशीच झोपी गेली
व झोपेत असताना तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दित्य पालांनी आपल्या निंद्रिस्त स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन तिला एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दिपात पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मनासरोवराकडे नेले. त्यांनी तिथे तिला अभंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंध द्रव लावून फुलांनी असे सजवले की ती कुणा एका दिव्य शक्तीचे स्वागत करू शकेल. तेव्हा सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला आणि त्याने तिला प्रश्न केला, मी माझ्या शेवटच्या जन्मपूर्तीस्थळावर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील काय? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्या क्षणी महामायेला जाग आला. दुसरे दिवशी सकाळी महामायाने आपल्या स्वप्न सुदोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे सुदोधनाने स्वप्नविज्ञेत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 विद्वानांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, ध्वज, लखन, मंती, कोंडनीय, सुयाम, भोज, सुदत्त अशी होती. सुदोधनाने त्यांना स्वागताची यथार्थ तयारी केली. त्यांनी सेवकाकडून जमिनीवर पुष्पवर्षा करून त्या विद्वानांसाठी उच्चासने मांडवली. त्याने त्या विद्वानाची पात्रे सोन्या चांदीचे भरून भूतमधूतयुक्त साखर मिश्रित दूध भाताचे सुग्राह्य भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. याशिवाय त्यांची नवी वस्त्रे, गायी इत्यादी दान केले. विद्वान खाऊन पिऊन संतुष्ट झाल्यावर सुदोधनाने महामायाला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस. विद्वान म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल. पण गुरुत्याग करून तो जर संन्यासी झाला तर तो विश्वातील अधान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. त्या काळी भविष्य वर्तवण्याची प्रथा सर्रास सुरू होती. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागला. प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुला ठाऊक आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. राजाने उत्तर दिले. खांद्यावर वाहून नेतात अशा सोन्याच्या पालखीत बसून सुदोधनाने मोठ्या लबाज मायासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहाला जात असताना महामायेला शाल पुरुषाच्या एका उद्यानवनातून आणि फुलाच्या बहरलेल्या तशाच पुष्पविहिरीत अशा पुरुषांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून जावे लागणार होते. त्याच्यात लुंबिनी वन असे म्हणत होते. लुंबिनी वनातून पालखी नेत जात असताना ते वन रमणीय अशा चित्रलता वनाप्रमाणे एखाद्या महाप्रजापती राजांच्या सुसज्जित बाजारासारखे भासत होते. बुंद्यापासून फांद्याच्या शेड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमण गुंजावरत करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूर स्वराला काढीत होते. तेथील ते मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात तिथे थांबून काही काळ किराग्रह विहार करण्याची उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल उरसात गुंजात नेऊन उतरवण्यास तिथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली
व तेथील एक सुंदर शाल वृक्षापर्यंत चालत गेली. त्या शालवृत्तात फांद्या वाऱ्याच्या मंद झुळझुळीने वर खाली हेलावत असलेला पाहून महामायेला त्यातील एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. तेवढ्यात तिने आपल्या पायाच्या टाचा उंचावून ती फांदी हाताने धरली. लगेच ती फांदी हवेमुळे वर गेल्यामुळे महामायेला हलकासा झटका लागला आणि तिला प्रसूतीची वेदना होऊ लागली. त्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिला मुलाला जन्म दिला. त्या बालकाचा जन्म ख्रिस्तपूर्वी 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. सुधोधन व महामाया यांच्या विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटात संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा सुधोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व साख्याने पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या आनंदाने हर्षोत्साहाने थाटामाटात साजरा केला. पुत्र जन्माच्या या वेळची कपिल वस्तूची राजभव भुसविण्याची पाळी सुधोधनांना होती. अर्थात त्यामुळे सुधोधन राजा म्हणत असत त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. आणि अशा अर्थाने अतिस मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाला जन्म झाला त्यावेळी अतिस नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होते. अतिस ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाची घोषणा करीत आहेत व त्याच्या प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्याने पाहिले की ते आपल्या वस्त्राभूषणाने मिरवीत इकडून तिकडे वर्षभराने फिरत आहेत. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या असामान्य दृष्टीने सर्व जंबूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा सुधोधनाच्या घरी तळपणारे एक असामान्य बालक जन्माला आले असून त्यामुळे अंतरिक्षातील सर्व देव हर्षभरीत झाले आहेत असे त्यांना दिसले. म्हणून ते महान ऋषी उठले आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा सुधोधनाच्या घरी आले. त्याच्या राजवाड्यात प्रवेशद्वारी उभे राहिले. तिथे त्यांनी असंख्य लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा ते द्वारपालाजवळ गेले आणि त्याला म्हणाले, अरे राजाला जाऊन सांग की मी दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल सुधोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपल्याला भेटण्याची इच्छा करीत आहेत. राजाने अतिस मुनीकरता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालच म्हणाला, त्या वृक्षाला आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल अतिस मुनीला म्हणाला, कृपया करून आत चला. अतिस मुनी सुधोधन राजाजवळ गेले आणि त्याच्या पुढे उभे राहून म्हणाले, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि ज्या सधर्माचे चालव. तेव्हा सुधोधनाने अतिस मुनीला साष्टांग नमस्कार केला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले. अतिस मुनी सुखपूर्वक ताणापण झाल्याने
सुधोधन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावे बरे? आपण इथे येण्याचे कारण काय? अतिश ऋषी सुधोधना म्हणाला, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे, हे तुला पुत्राच्या पाहण्याच्या इच्छेने मी इथं आलेला आहे. सुधोधन म्हणाले, मुनिवर, बालक आता झोपला आहे, थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल काय? ऋषी म्हणाले, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाही. हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपले जागे झाल्याची हालचाल केली. बालक जागे झाल्याचे पाहतात सुधोधनाने आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून देऊन ऋषीच्या समोर आणले. अतिवृत्तीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषात 32 लक्षणाची व 80 शुभचिन्हाची युक्त असलेले त्यास दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षा अधिक तेजस्वी आहे. त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षा शतसहस्त्र पटीने अधिक दैविध्यमान आहे. अतिश ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून अतिश मुनी आपल्या आसनावर उठले आणि दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बाळाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला हाताने घेऊन स्वानमग्न स्थितीत ते उभे राहिले. महापुरुषाचे 32 लक्षणे आणि 80 शुभचिन्हाचे वर्णन या महामानवाच्या प्रभावाने भगवंताने काय देखील पुढे लोकोत्तर मांडली जाऊ लागली. त्याचे हे प्रतिबिंब असावे असे वाटले. अतिश रीतीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषाचे 32 लक्षणांनी युक्त असलेले पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो मनुष्य जीवनात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गुरुत्याग करून त्याने संन्यास घेतला तो तो सम्यक संबुद्ध होईल. अतिश रीतीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रुधोडीत दीर्घ निवास टाकून ते ऋषी रडू लागले. अतिश मुनी अश्रुधाडीत व दीर्घ निवास टाकीत रडत आहे हे सुधोधनाने पाहिले. अतिश मुनी रडत असलेले पाहून सुधोधनाने अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने अतिश मुनीला विचारले, हे मुनीवर, अशा रीतीने का रडतात? अश्रू का धाळतात? दीर्घ निवास का टाकीतात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. का बरे? सुधोधनाने विचारले. ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झाला आहे, माझे आयुष्य आता संपत आले आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून तो परमोच्च अशी सम्यक संबुद्धी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र परिवर्तन हे बालक करेल. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपला महान तत्वाचा उपदेश करेल. ज्या धार्मिक जीवनाशी तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक आणि शेवटी ते कल्याणकारक असेच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबरठाचे फूल क्वचितच वेळी स्थळी या जगात उमलेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य काळानंतर या जगतात एखाद्याच्या वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा
हा मुलगा सुद्धा निसंचय परमदयानं प्राप्त करून सम्यक संबुद्ध होईल आणि असंख्य जीवनाला दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडत आहे. आणि या दुःखामुळे हा असा दीर्घ श्वास मी टाकीत आहे, कारण मला बुद्धाची पूजा करायला मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर अतिश्रुतीला त्याच्या पुतण्या नरदत्त याला यथायोग भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा अतिशमुनी त्याच्या पुतना नरदत्त याला म्हणाले, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याने तू ऐकशील, तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखशांतीचे कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून अतिशमुनीने राजाची अनुज्ञा घेऊन आपल्या आश्रमाकडे निघून गेले. महामायेचा मृत्यू. पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्र नाम गौतम होते, म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला. मुलाच्या जन्माचे आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असताना महामाया एकाएकी आजारी पडली. तिचे दुखणे वाढू लागले. आपला अंतकाळ जवळ आलेला आहे असे ओळखून तिने राजा सुधोधन प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल अतिशमुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल, याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढेच वाटते की ते खरे ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझे बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही, त्याच्या भवित्याच्या अनुलक्षण त्याच्या योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही, याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्यांचा चांगला सांभाळ करशील, याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता दुःखी होऊन बघा, माझा अंत समय जवळ आलेला आहे. मला ये लोक सोडण्याची आज्ञा द्या. यमदूत मला घेऊन जाण्यासाठी थांबलेला आहे. असे मानून महामायेने प्राण सोडला. सुधोधन व प्रजापती दोघांनी दुःखावेग थांबलेला अनावरण झाला. ते रडून आक्रोश केला. सिद्धांतच्या महातेच्या देवास झाले. तेव्हा तो अवघा 7 दिवसाचा होता. सिद्धार्थांचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. सुधोधनाच्या महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याविषयी अनेक चुलत भाऊ होते. महानाम अनुदत्त हे त्याने चुलता सुधोधन, त्यांचे पुत्र आनंद हा त्याचा चुलत अमितो दत्त याचा पुत्र व देवदत्त हा त्याच्या आत्याच्या अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्याच्या सोबतीत सिद्धार्थ लहानचा मोठा झाला. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला, तेव्हा साख्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी सुधोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या जवळात दर्शनाला नेले पाहिजे. सुधोधन कबूल झाला. त्याने मुलाचे कपडे घालण्याचे महाप्रजापतीला सांगितले. ती त्यांच्या कपडे घालीन असताना बाळ सिद्धार्थ गोड आवाजात आपल्या कुठे नेत जात आहे हे आपल्या मावशीला विचारले.
तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. तथापि साख्यांच्या रीतिरुजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाच्या सुरुवात झाली. महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्यावर सुदोधनाने त्या 8 जाणकारांना बोलावले होते व त्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते. हे त्यांचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांनी जे काही ध्यान होते ते सर्व काही सिद्धार्थाला शिकविल्यानंतर सुदोधनाने उदित देशातील थोर कुळातील जन्मलेल्या प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सबमिताला बोलावून घेतले. सबमित हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेदांते, उपनिर्देशे या सर्वात पारंगत होता. सुदोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातील पाणी प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु होता. त्याच्या हातातील सिद्धार्थ गौतमाचे तत्कालीन सर्व दर्शन शास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने अलार कालमारच्या शिष्य भारतात ध्यान साधनेची विद्या संपादन केली. भारताचा आश्रय कपिलवस्तू येथेच होता. बाळपणीचे लक्षण आहे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे तेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे. त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन ज्ञान लावण्यास प्रयत्न करीत असे. नक्कीच त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाला मानसिक विकार घडवून आणताना त्याच्या पुरुषत्वाच्या युद्धबळाच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची दक्षता सुद्धा घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाचे शोषण करावे हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्राबरोबर आपल्या पिताच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांशी अंग भाजून काढणारे कडक उन्हात जमीन नांगरले, बाण घातले, झाडे तोडले इत्यादी सर्वांची कामे करीत असले मजूर पाहिले. हे दृश्य पाहून तो अतिशय हडहडला. तो आपल्या मित्राला म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले ऐस आरामात जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकते? त्याच्या मित्राला यावर काय उत्तर द्यावे हे कळेना. कारण ते जुन्या परंपरेच्या विचाराचे मांडणारे होते. त्याच्या मते मजुरांचा जन्म हा आपल्या धनाची चाकरी करण्यासाठी झालेला असतो आणि आपल्या धनाची चाकरी करणे हाच त्याचा धर्म असतो. साख्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करण्याचा हा ग्रामीण उत्सव होता. साख्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक साख्याला स्वतः आणि हाताने जमिनीवर नागर चालविण्यात लागत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नागर चालवित असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु
कोणत्याही प्राण्याला विनाकारण इजा करणे हा त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्याच्या टोळीसोबत जाण्यात तो नकार देत असे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघ सिंहाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे तुम्हाला वाघाला मारण्याची जात नसून तिथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी तुम्ही जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणाबाद करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मरताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजावती गौतमी अतिशय चिंताग्रस्त झाली. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येस निपुणता प्राप्त होते. कारण शिकारीची अचूक नेमबाजी शिक्षण मिळते. शिकार करणे हे क्षत्रियाचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. परंतु सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई, क्षत्रियाने लढावे तरी काय लागते? आई गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, आई मला हे सांग, माणसाला मारणे हा माणसाचा धर्म होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे, पण क्षत्रियांना लढणे पाहिजे. जर ते लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करील? सिद्धार्थ म्हणाले, पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकतात नाही काय? यावर गौतमी निरुत्तर झाली. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यात परित करण्यात प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याची त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्याची शिकवी. मी सुखी राहावे, माझे आक्षेप सुखी राहावेत, सर्व प्राणी मात्र सुखी राहावेत, अशा प्रकारच्या विचारांनी ध्यानाकरता निवड करण्याकरता तो त्यांना उपदेश करी. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नव्हते. ते त्याला हसवून थट्टा करीत होते. त्याचे डोळे बंद करीत असत. ते डोळे बंद करीत, पण ते चित्रणाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकार करण्याची हरिणे आवडणारे खाण्याचे गोड पदार्थ देत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याच्या हा ध्यानाचा ध्यास आवडत नसे. तो ध्यास क्षत्रियांच्या जीवनाच्या सर्वता विरुद्ध आहे अशी त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेम भावना उद्दीगत होते. त्यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. तो म्हणे, आपण जेव्हा जेव्हा प्राणी मात्राचा विचार करतो तेव्हा त्याच्यातील भेदाभेद व असमानता यापासून आपण सुरुवात करतो. आपण मित्रांच्या शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाडीवर प्राण्याच्या मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र, पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो आणि शत्रू आणि हिस्त्र पशूची घृणा करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चित्तनास व्यवहारिक जीवनाच्या व मर्यादापलीकडे जाऊ तेव्हाच हे करू शकू. त्याचे बालपण करुणामय होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती सौंदर्याचा आस्वाद घेत असे. इतक्यात आकाशातून एक पक्षी अगदी त्याच्या समोर येऊन पडला.
त्या पक्ष्याचे बाण लागला होता व तो त्यांच्या शरीरात रुतलेला होता. त्यामुळे तो पक्षी तळपडत होता. सिद्धार्थ त्या पक्ष्याला वाचवण्यासाठी पुढे आला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली, त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने या पक्ष्याच्या आपल्या कुशीत घेतले आणि आपल्या उत्तरीय वस्त्रामध्ये गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याने आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की तो निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याने आतेभाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुष्यनेती तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेला एक पक्षाला मी बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. त्याला तू पाहिले आहेस काय? सिद्धार्थांना त्याला विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून परा होत चाललेला तो पक्षीसुद्धा त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की त्याच्या पक्षी त्याला स्वाधीन करण्यात यावा, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताने म्हणणे होते की या पक्षाचा मालक तोच आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार तो शिकार करतो आणि तो शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला की जो ज्यांचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. हत्यारा कोणाचा मालक कसा होऊ शकतो?